स्पोर्ट मधून म्हणजे आमच्या गावामधून गेलेले आहेत. मोठी मॅच जर कुठे पाहिली जायची तर मोठमोठे खेळाडू 4 ते 8 ओव्हरचे मॅचेस तिथे झालेले आहेत. आणि सकाळी 7 वाजता पहिली मॅच सुद्धा सुरू झालेली आहे. तेव्हा आम्ही कॉमेंट्री सुद्धा करत नव्हतो. परंतु आता मात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मोठी उंची कॉमेंट्रीच्या माध्यमातून भेटलेली आहे. स्टार स्पोर्ट क्रिकेट क्लब आडेची सुद्धा टुर्नामेंट आहे. 25 तारखेला ते टुर्नामेंट आहे. प्रेक्षकांच्या भेटीला आले. फर्स्ट प्राइज आहे 15,000, सेकंड प्राइज आहे 11,000 आणि चांगल्या अशा ट्रॉफी सुद्धा आहेत. 25-26 ला टुर्नामेंट आहे. दोन्ही संघाने आपले 12वे प्लेयर पाठवा. सामना चालू करा लवकरात लवकर. यंग बॉयज एक खेळाडू पाठवा प्रतिनिधी. वालवटी शाकिब बाय एक खेळाडू पाठवायचे प्रतिनिधी म्हणून. आणि बॉलिंग साठी आलेले आणि पूर्ण दापोली गाजवलेले एक मोठं नाव टेनिस विश्वामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे. नाम बस नामे काफी आहे. हो पहिला बॉल 10 बांड्याच्या नावाची चर्चा होते प्रक्षेपण करताना. पूर्ण दापोली ज्याने गाजवलेला असा बॉलर ऑलराऊंडर असा प्लेअर नाम बस नामे काफी आहे. रायगड वर्सेस रत्नागिरी असा रंगणार सामना. रायगड वर्सेस रत्नागिरी म्हणजे रायगड चे टायगर आलेले आहेत आणि रत्नागिरीचा आमचा हापूसांबा वर्सेस टायगर असा हा रंगणारा सामना. स्ट्रायकिंग एंडला नक्कीच आपण पाहणार आहोत. स्ट्राईकला सलमान, नॉन स्ट्राईकला फरान. बॉलिंग साठी आहे बॉलर बंड्या. हवेमध्ये चेंडू आहे. वसीमभाई हा चेंडू किती वेळ हवेमध्ये होता. चेंडूने सकाळचा चहा घेतला, नाश्ता केलं, वर्तमानपत्र वाचलं आणि वर्तमानपत्र शेवटचं पान वाचलं. एवढा वेळ चेंडू हवेमध्ये. नाश्त्यामध्ये काय खाल्लं? पनीर, मटर पनीर. धावसंघ झाले 2 धावा फलकावर लगावले गेलेत. आणि वसीमभाई काहीतरी चेंडू ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. फिल्डिंग मध्ये थोडी नक्कीच तब्दिली करताना धावसंख्या झाले 2 धावा. आणि आता मात्र एकल्याच्या झोन मध्ये चेंडू जातोय आणि पंचगिरी करताना नक्कीच आपण पाहिलं भाऊ अरविंद खांबे उर्फ भाऊ. अंधेरीमध्ये त्याला आम्ही सर्व भाऊच बोलतो. पंचगिरी करताना भरपूर असा अरविंदकडे अनुभव आहे. धावसंख्या झाले 3 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. हॅलो धावसंख्या झाले 5 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 5 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच आता मात्र साहिल गुंडलेकराची भूमिका बजावतोय.
नक्कीच आमचे भरपूर असे खेळाडू मेहनत घेताना मित्रांनो दिसत आहेत. फिल्डिंग मध्ये थोडी तब्दिली, कारण का आता मात्र लेफ्ट हँड बॅटर आहे. स्ट्रायकिंग पाहणार फरान. चांगला सामना प्रेक्षकांना भेटेल. रत्नागिरी वर्सेस रायगड. बघूया कोण बाजी मारतोय, याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा पंड्या टाकला चेंडू, हाफ ट्रॅकल बॉल, दिशा दिलेली आहे आणि चेंडू जातोय जातोय. खुदखुदा खाते हुए गुड्डू 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 गेंद करे में जा रहे चार धावे धन धन खन खन करता हवा के संग संग घटा के संग संग. तू जमी पैदा कर, तू आसमां पैदा कर, तू जमी पैदा कर, तू आसमां पैदा कर. मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, अपने अंदर पहला आत्मविश्वास पैदा कर. धाव संघ जावले 9 धावा. अजून या सत्रामध्ये कोणी षटकार मारलेला नाही, परंतु 24 मारता नक्कीच बॅटर पाहायला भेटेल. जबरदस्त असं फराने पहिल्या चेंडूवर स्वागत केलं. दण दण कण कण करत हवा के संग संग घटा के संग संग. नक्कीच आदनांच्या मनामध्ये असेल 10 तिचं बल आदनान मध्ये वसीमभाई षटकार नक्कीच मारेल. आमटी मॅन म्हणून प्रसिद्ध आहे. बॉलिंग साठी मुख्य नक्कीच लबीब ची सुद्धा बॅटिंग आपण पाहायला भेटणार आहे. लबीब नाव आहे लबीब लबीब लबीब. बघू लबीब काय करतो, कारण का चांगले बॅटर संघामध्ये आहेत. त्याच्यानंतर होणार सामना स्टार स्पोर्ट क्रिकेट संघ आडे वर्सेस कार्लेश्वरी क्रिकेट संघ आंबवली. स्टार स्पोर्ट या संघाने टॉस साठी यायचं आहे. वसीम खमसे यांच्या हस्ते टॉस होणार आहे. आधार स्तंभ म्हणजे भरपूर मोठे दिलदार असे व्यक्ती महत्व असेल. वसीम खमसे मॅन फॉर दुबई आणि सासूवाडी मॅन फॉर ताडील. धाव संघ साहिले 9 धावा फलकावर लगावले गेले आहेत. पुन्हा एकदा टाकला चेंडू, हाफ ट्रॅकल बॉल, दिशा दिली आहे. चांगला स्वीचिट बनावं लागेल. काय घडलंय काय बिघडलंय. चांगली बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. कामी वालवट मधून आलो याचा मात्र प्रक्षेपण करताना 2 धावा काढलेले आहेत. स्ट्राईक लाईन सलमान. नवीन नवीन सितारे सुद्धा आले. सलमान सुद्धा आलेला आहे. बघूया शाहरुख सुद्धा नंतर येणार आहे. म्हणजे मोठे मोठे फिल्मचे सितारे या केलशी गावामध्ये आलेले आहेत. आणि आमिर सुद्धा सकाळी आले होता. आमिर नक्कीच केलशीच्या खेळाडूंची सुद्धा नक्कीच मतींची सुद्धा आम्ही चर्चा करू. कालच्या कौडलच्या मॅच मध्ये सुद्धा मतींने चांगली बॅटिंग मतींच्या माध्यमातून पाहिली. आता मात्र 1 धाब्यावर समाधान. आणि वसीम खमसे सरांचा आता शेवटचा दिवस. नक्कीच आपण संध्याकाळी त्यांना निरोप देऊ, कारण का उद्या या हे दुबईला जाणार आहेत. नक्कीच धड 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 वाढत आहे त्यांची. त्यांची फॅमिली सुद्धा नक्कीच उद्या रडताना दिसेल. धाव सगळे झाले 12 धावा. 12 धावा फलकावर लगावले आहेत. 1.2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. आणि बॉलिंग साठी आहे मुकीत. स्ट्रायकिंग इनला फरान. चांगला शॉट मारला फरानने. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. आणि किस्मतने मात्र बहादूर का साथ दिलेला, फरानचे साथ दिलेले. चांगली बॅटिंग करतो फरान. शाकिबभाई फरान काय खाऊन नाश्त्यामध्ये माहिती नाही, पण काहीतरी वेगळं खाल्लेलं आहे. काहीतरी वेगळं खाऊन आलेला आहे तो. जीवशास्त्र सिद्धांतानुसार वसीमभाई फुलपाखरू उडू शकत नाही, तरी फुलपाखरू उडते का? कारण का फुलपाखराला जीवशास्त्र सिद्धांतच माहिती नाही. त्यामुळे फरानला माहिती नाही की ते षटकार जातं की नाही, परंतु मारण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी यायचंय स्टार स्पोर्ट आणि कार्लेश्वर आंबोली. आणि 1.3 चेंडू झाले. धावसंख्या झाले 14. आणि फरान मात्र 2 चेंडू मध्ये फरानने 6 धावा काढलेले आहेत. चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. वसीम भाई, रावण को कोर्ट में लाया गया और कहा गया गीता पे हाथ रख दो. रावण ने मना कर दिया. जज बोला क्यों? रावण ने कहा एक बार सीता पे हाथ रख दिया तो इतना मैटर हुआ, अभी गीता पे हाथ रखूंगा तो कितना मैटर होगा. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा मुकीत. स्ट्रायकिंग इन लाईफ फरान. मारलेला चेंडू जातो, ट्रॅव्हल झालाय.
एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्यासाठी धावायचंय. ना नावासाठी ना धावासाठी, ना नावासाठी ना धावासाठी, आम्ही खेळणार आमच्या गावासाठी. वसीमभाई स्पॉन्सरशिप करणार आमच्या भावांसाठी. मोठमोठे स्पॉन्सरशिप त्यांनी केले. त्यांचा संघ सुद्धा आहे जयान फायटर संघ, APL आडे आडे प्रीमियर लीग. नक्कीच तुम्हाला पाहणार. 17, 18, 19 ला मोठी टुर्नामेंट. 7 संघ त्या संघामध्ये भाग घेतलेला आहे. आणि ह्या गावची सुद्धा एक मोठी टुर्नामेंट श्री काल भैरव क्रिकेट मंडळ केलशियाने आयोजित केली आहे. गेल्या वर्षी सुद्धा टाटा मार्टिनमध्ये ही टुर्नामेंट पार पाडली गेली. डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. भाऊ सांगतोय एक धाव गेल्या वर्षी मी काढली नाही, बरोबर ना. एक चेंडू मध्ये शेवटच्या बॉलला एक धाव सुद्धा भाऊनी काढली नव्हती. परंतु ह्याच खेळाडूने मुंबईच्या मैदानामध्ये विरारला त्याने 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारले होते. हे क्रिकेट आहे. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या झाले 1.5 चेंडू, धावसंख्या झाले 17. APDB ला जर्सी क्रमांक 17 गुणफलका विराजमान. डान्सिंग द ग्राउंड करण्याचा प्रयत्न. नक्कीच याच्यानंतर केल्सीचा संघ सुद्धा केल्सी बॉईज तुम्हाला खेळताना पाहायला भेटेल. 1-4 चा फॉर्मॅट ज्या संघाने गाजवलेला आहे. जर 1-4 चा फॉर्मॅट आम्ही पाहायला जर गेलं तर 5 पंढरीकडे जायचो, पण आता मात्र 1-4 चा फॉर्मॅट कडे पाहिलं तर केल्सीकडे पाहिलं तर एवढे मोठमोठे खेळाडू असेल, नाजिम असेल, मासूम असेल, सनाउल्ला, मतीन, राहिल, अदनान असेल, याच खेळाडूने मात्र मोठी उंची केल्सिया संघाची गाठवून दिलेली आहे. आम्ही पाहिलं तर भरडकोलचा जो चषक पाहिला, 30,000ची ट्रॉफी पाहिली. त्या ट्रॉफी आणण्यासाठी पूर्ण गाव वसीमबाई काय तिथे गेला होता, कारण का 6 फुटाची ट्रॉफी त्या संघाने जिंकून दिली होती. धावसंख्या झाले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 17. फास्ट सामना खेळ. स्पीड अप थोडी ठेवायचंय. लबीब जरा फास्ट. स्टार्स बोर्ड आले टॉस साठी यायचंय. आता आलेला आहे इमाद, आणि आमचा सुद्धा कॉमेंट्री मॅन सुद्धा आहे इमाद मोडक. आणि हा बघूया इमाद आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्रायकिंग इनला सलमान. फास्ट सामना खेळवायचा थोडा. 17 धावा झालेल्या आहेत. चांगली धावसंख्या वालवट या संघाने उभारलेली आहे. चांगले गोलंदाज वालवट या संघामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. हो डान्स बघा, हवेमध्ये चेंडू आहे कव्हर पॉइंट दिशेने, आणि पुन्हा एकदा कॅच सोडलेले आहे. या खेळाडूकडे जर तो आंब्याकडे झेला दिला असं नक्कीच कॅच पकडले असे झेल्यामध्ये. कारण का हल्ली गावाकडचे वसीमबाई झाडावरचे आंबे, हल्ली गावाकडचे झाडावरचे आंबे स्वतःहून कंटाळून खाली पडू लागले आहेत. कारण त्या आंब्यांना माहित आहे भर उन्हामध्ये दगड धरून नेम मारणारं बालपण आता मोबाईल मध्ये हरवलेलं आहे. आणि हा खेळाडू कुठे हरवला तर माहिती नाही. आणि या खेळाडूने परत एकदा कॅच पकडली. SK स्पोर्ट सोडली कॅच, तर 200 रुपयाचा कॅश आहे. आपण जर आता जो कॅश सोडली 200 रुपये कॅश पाहिजे SK स्पोर्ट यांच्याकडून. धावसंख्या चालले 19. आणि टॉस साठी विशाल शिंदे. विशाल शिंदे टॉस करून घ्यायचा आहे. स्टार स्पोर्ट हा संघ, स्टार स्पोर्ट आडे दापोली तालुक्यामध्ये एक काल होता. त्या कालामध्ये सर्वात जास्त मोठी टुर्नामेंट दापोली तालुक्यामध्ये स्टार स्पोर्ट हा संघ ठेवायचा. तेव्हा आम्ही लहान होतो. सकाळी 7 वाजता ती मॅचेस व्हायच्या. 8 ओव्हरच्या मॅचेस, आणि मोठमोठे खेळाडू या संघामध्ये यायचे खेळायला. स्टार स्पोर्ट हा संघ टॉस विन झालेला आहे. फरान आता मात्र बॉलिंग साठी धावसंख्या झाले 2.3 चेंडू झालेले, आणि गाड मात्र बाहेरून घालून द्यायचा आहे. खेळाडूला विनंती आहे, पॅनल्टी असेल.
चेंडू चांगला समाचार घेतलेला आहे, परंतु आता मात्र परतावा लागेल. हा फलंदाज मात्र ठरवून आलेला की आता आपल्याला हाणामारीच करायची. पहिल्या चेंडूवर मोठा स्ट्रोक नक्कीच पाहिला, परंतु चांगली कॅच पकडलेला आहे. मासूमने मात्र चांगली अशी कॅच पकडलेली आहे. मासूम सुम सुम मासूम. धाव सगळं झालेली आहे 21 धावा फलकावर आतापर्यंत लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा टाकला चेंडू, आता स्लो डिलिव्हरी, हवेमध्ये चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू आहे, बघूया कुणाची हवा आहे. एक धावेवर समाधान. वसीमभाई कैदीच्या डोक्यावरची केस जर पांढरी व्हायला लागली तर समजावं परमेश्वराने आपल्याला नोटीस पाठवलेली आहे की आपला डेटा पॅक संपत आलेला आहे. त्यामुळे ठरवायचं कोणच्या डोक्यावरची केस पांढरी व्हायला लागली आहे. धाव संघ झाले 22 धावा. शेवटचा चेंडू निर्णायक असा चेंडू असेल. त्या चेंडूवर किती धावा येतील याच्याकडे सर्वांचं लक्ष नक्कीच असणार. निर्णायक चेंडू, डान्सिंग ग्राउंड भागायचा आहे. भाग बसंती भाग, इज्जत का सवाल आहे. किती धावा येतील? 3 धावा. बघूया कोण करतोय धावा, कोणाची आहे हवा. आणि फलंदाज मात्र रनआउट झालेला आहे. 2 धावा धावसंघ झाले 24. 24 धावा झाले 24. आता तिसऱ्या धावाला आउट झाला, तिसऱ्या धावा झाली. सामना खेळवायचा आहे. सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे. वसीमभाई कहते चलो आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. त्यामुळे भरभरून जगा, सर्वांशी प्रेमाने वागा, कारण का हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. आणि शाकीब भाईचं मोठं नाव आहे रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये, एक मोठं नाव शाकीब. साकीब जिवाड जिवराक याचं मोठं नाव आहे.
वाळवंटीमध्ये सुद्धा मोठमोठे टुर्नामेंट होत असतात. शाकीब भाई काही त्याची 10 वर्ष झाली की नाही आपलं टुर्नामेंट? मी इमाद मोठा क्लास बरोबर हो. असं वालवटचा जास्त प्रेम इमान मोठा करू आहे. आणि शाकीब भाई आताच आले दुबईवरून ना, कुवेत कुवेतवरून आता शाकीब भाई आलेले आहेत. शाकीब भाई एक खेळाडू पाठव, 2 धावची पॅनल्टी आहे नंतर. बॉलिंगसाठी मुझक्कीर. संघाचं पहिला शतक, पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा. स्ट्रायकिंग बॉलिंग साठी आहे मुदासिक. हा प्रकार बॉल चांगला पंच करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट. जबरदस्त बॉलिंग करताना आपल्या संघासाठी मुदासिक. मुझक्कीर मुझक्कीर स्ट्राईक लाय. आजर हुकमाचा एक्का पंच केलाय. चांगलाच पंच म्हणावा लागेल. खेळलेला जातो चेंडू डिक्लेशन एरियामध्ये. पंचाने सांगायचं की धावा. 1 धाव, फक्त 1 धाव मिळालेली आहे. लहानपणापासून विचार करत होतो की देव भेटला ना तर देवाजवळ काहीतरी मागता येईल, पण मोठं झाल्यावर समजलं की माझा देव माझ्यासोबत लहानपणापासून आहे साहिल, आणि त्या देवाचं नाव आहे बाप. आणि आई नावाचं अख्खं विद्यापीठ प्रत्येकाच्या घरामध्ये असतं की नाही. म्हणून सांगतो, बापाचा हात पकडून चाला, कोणाचे पाय पकडायचे वेळ येणार नाही. त्यामुळे आपला जो बाप असतो ना त्याचा हात पकडून चाला वसीमबाई, कोणाचे पाय पकडायची गरज येणार नाही. जाऊया मैदानाकडे. 2 चेंडू मध्ये 1 धाव आतापर्यंत झालेली आहे. पंच केलेला आहे. पुन्हा एकदा लेग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाब्यावर समाधान. धाव संख्या झाले 2 धावा फलकावर लगावल्या गेलेले आहेत. वसीम भाई कहते चलो, बिना देखे तेरी तस्वीर बना सकता हूँ, बिना देखे तेरी तस्वीर बना सकता हूँ, बिना मिले तेरे हाल बता सकता हूँ. अरे मेरी मोहब्बत में इतनी ताकत है कि तेरे आंख के आंसू मेरे आंख से निकाल सकता हूँ, तेरे आंख के आंसू मेरे आंख से निकाल सकता हूँ. धाव संख्या झाले 2 धावा. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. पुन्हा एकदा आता माझा स्ट्रायकिंगला बंड्या, एक मोठं नाव टेनिस विश्वामध्ये त्याने निर्माण केलं आहे. डान्स इन द ग्राउंड केल्याचा प्रयत्न सुरू. आता मात्र डॉट चेंडू. चेन्नईला हरवणे ही एक कला आहे आणि ते कलेचे कलाकार आहेत रोहित शर्मा, बरोबर ना. चेन्नईला हरवणे ही कला आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला. डान्स करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये शॉट आहे. मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक. नक्कीच संघर्ष नक्कीच करावा लागेल, कारण संघर्ष असा करा की समोरच्याने पण तुमचं कौतुक केलं पाहिजे. त्यामुळे संघर्ष नक्कीच तुम्हाला करावा लागणार आहे. धाव संघ 4. बंड्या स्ट्रायकिंग इनला. अहो चांगला शॉट केलेला आहे. जब जब मॅटर बडे होते ये जनाब खडे होते. 2 धावा मिळालेल्या आहेत. धावा मात्र तुम्हाला वाचवायच्यात. आणि बघा काय घडलंय, काय बिघडलंय. एक धाव मात्र तुम्हाला वाचवावे लागेल. चांगला धावा तुम्ही सेट केलेला आहे. 25 धावाचं आव्हान त्यांनी ठेवलेलं होतं. ते आव्हान चांगला तुम्ही सेट केलेलं आहे. धाव संख्या झाले 7 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावाचं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. दम तर नावात पाहिजे. हवेत सगळे उडतात. वसीमबाई दम तर नावात पाहिजे. जसं वसीमबाईने आपलं हे तयार केलेलं आहे. कारण वसीमबाईला विचारलं कहा से आए हो. वसीमबाई ने कहा बहुत दूर से. जगह का नाम क्या है. जगह का नाम है मेहनत. म्हणजे मेहनत करून वसीमबाई इथे आलेले आहेत. धाव संख्या 12 चेंडू आणि 18 धावाचं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. 5 सामना खेळवायचा आहे.
वसीमभाई कधी क्रिकेट जंगल आहे तर जंगलचा शेर कोण आहे? बघूया आता जंगलचा शेर कोण आहे. कारण का स्ट्राईकला आहे बंड्या, एक मोठं नाव टेनिस विश्वामध्ये DPL ज्याने गाजवलेलं आहे, मोठा प्लेअर. दापोली तालुक्यामध्ये ज्या नावाची चर्चा आपण करतो असा बॅटर अजून मैदानामध्ये आहे. नक्कीच वालवटे या संघाला सुद्धा ह्या खेळाडूची भीती आहे, कारण भरपूर मोठे मैदान या संघाने खेळाडूने गाजवले आतापर्यंत. आणि आता मात्र बॉलिंग साठी आलेला आहे शाकिब जीवराख, 11 नंबर जर्सी परिधान करून हवेमध्ये चेंडू मारलेला आहे, म्हणून डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो 1 धावेसाठी. धावसंख्या झालेली आहे 8 धावा. शेर का शिकार नहीं किया जाता, राजा को दरबार में मारा नहीं जाता, बराबरी बराबर वालों से होती है, बाप से खेल खेला नहीं जाता गुरु, बाप से खेल खेला नहीं जाता गुरु. स्ट्रायकिंग इन लाय बंड्या, बंड्या नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान. नक्कीच हल्लाबोल करताना बल्लेबाजी खाईन तर फटक्याशी नाही तर तुपाशी असं मग सांगताना बंड्या. पुन्हा एकदा शाकिब, कुवेत रिटर्न, स्पेलला मारला चेंडू. ओहो, चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. एक धाव संघासाठी वाचवलेली आहे. धाव संघ जायले 9 धावा, 1.2 चेंडू झालेले आहेत. धाव संघ झाले 9. बॉलिंग ट्रॅकवर आहे कुवेत रिटर्न शाकिब, श्रीवर्धन तालुक्याचं एक मोठं नाव टेनिस विश्वामध्ये त्याने निर्माण केलेलं आहे सातत्याने. रायगडचा टायगर. ओहो, आता मात्र डॉट, जबरदस्त बॉलिंग करतोय, झाकून ठेवलाय, पकडून ठेवलाय. नारी नारी मत कहना, नारी रत्न की खान है, इसी नारी से पैदा हुए रामकृष्ण जैसे भगवान है. पुन्हा एकदा शाकिब, आता मात्र दिशाहीन गोलंदाजी, लाईन से बटके गुरु तो मिलेंगे पटके. पंचांच्या दोन्ही हात समांतर, धावा मिळाल्या अवांतर. धाव संख्या झालेली आहे 10 धावा फलकावर लगावर गेलेले आहेत. एक पुन्हा 3 चेंडू. हो, आता मात्र पायनला चेंडू ट्रॅव्हल झालाय की धावा निघती, रनआउटची संधी आहे. काय घडतंय, काय बिघडतंय, परंतु 2 धावा काढलेल्या आहेत. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे मात्र यशस्वी माणसाच्या पाठीच असतात, त्यामुळे तुम्हाला मात्र नाव बनवावे लागेल. वसीम भाई कहते चलो इधर जो पब्लिक आई हुई है चिकन मटन बिरयानी खिलाकर बुलाए गए पब्लिक नहीं है, ट्रकों में भर भर कर बुलाए गए पब्लिक नहीं है. क्रिकेट के प्रति उनका स्वाभिमान, इनका अभिमान इन्हें खिंच के लेके आए. धाव संख्या झालं 12, 1.4 चेंडू. आता मात्र 8 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. हो, चेंडू स्पेलला जातो की धाब्यासाठी. आउटफील्ड खराब आहे, थ्रो मात्र तुम्हाला करावा लागेल. हो, चांगला थ्रो. आपण म्हणतो ना धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही, कारण धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यामध्ये हिंमत नाही त्याला किंमत नाही. धावसंख्या झालेले 14 धावा, 1.5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 14, 9.43 सरासरी नक्कीच आपण पाहिली. हो, चांगला बॉल बॅक हॉलला, बाहुबली में टप्पा, गेंदबाजी में टप्पा होना जरूरी है. डिसिजन DRS, DRS अर्थ डी म्हणजे डिसिजन, RS म्हणजे रिव्ह्यू आणि S म्हणजे सिस्टीम. धाव संख्या झाली आता मात्र 6 चेंडू 10 धावा असं समीकरण आहे. 6 चेंडू मध्ये 10 धावा बनवायचे आहेत. रन कर रे भावा, मग तुझीच हवा. कोणाची हवा आहे, कोण आपला भावा आहे. वसीमभाई एका लहान मुलाला विचारलं, शादाबाई यांना सुद्धा विनंती करतो व्यासपीठावर यायचं. शादाबाई, शादाब बोरकर आणि आधी आन्सर काही ते चलो. 6 चेंडू आणि 10 धावाचं समीकरण आहे. वसीमभाई एका लहान मुलाला विचारलं घोड्यावर कधी पडलास का, तो म्हटलं घोड्यावर कधी पडलोच नाही. म्हटलं कसं,
घोड्यावर कधी चढलोच नाही. मग घोड्यावर जर चढला नसेल तर पडायचा प्रश्नच येत नाही. आता मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडूवर 10 धावा. आता मात्र शादाबाईची याच्यानंतर मॅच आहे. शादाबाई याच्यानंतर मात्र स्टार स्पोर्टचा संघ मॅच होणार आहे. नंतर मात्र केलसीची मॅच होणार आहे. त्यामुळे सज्ज राहायचं आहे. ओहो, हवेमध्ये मारले चेंडू आहे. कॅच संदेश अंकिबाई. ओहो, एका हाताने मॉल पकडलेला आहे. खरोखर धावा मात्र त्याने वाचवलेल्या आहेत. जर एक हात जो टाकला नसता तर नक्की 4 धावा गेल्या असत्या. धाव संख्या झाला 16. फलंदाज म्हणत आहे चौकार षटकारांनी करून आतषबाजी, आम्ही करू खोऱ्याने धावा. तर गोलंदाज म्हणत आहे अचूक नियंत्रण करून गोलंदाजीने घेऊ विकेट, गाणे गाऊ सूर नवा आणि ध्यास नवा. प्रेक्षक म्हणत आहेत उत्कंठा क्षणाक्षणाला, आम्हाला प्रत्येक क्षण खास हवा, सूर नवा आणि ध्यास हवा. आपला बॉल डान्सिंग द ग्राउंड रोखायचं एक धावे समीकरण आणि बंडाला मात्र नॉन स्ट्राईकला ठेवायचं आहे. नॉन स्ट्राईकला ठेवायचं, नॉन स्ट्राईकला मात्र ठेवलेलं आहे. ही मात्र रणनीती आहे. रहा मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है. आसमान मेरी मंजिल है. फलंदाज बॅक टू द पवेलियन. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे, इथे कडक आहे, कडक बेधडक, सडक पे कडक, कडक गुड. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा असं समीकरण आहे. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. आयुष्यात सर्वात हरला तरी चालत, हिम्मत नको हारू मित्रांनो. हिम्मत हरायची नाही. ज्याच्याकडे आहे हिम्मत त्यालाच आहे किंमत. बॉलिंग लाईन वर आहे रिलीज करावा लागेल रियाजला. ओहो, हबीब काय करतोय, काय घडलंय, काय बिघडलंय. चेंडू मात्र पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल भाऊ. सामन्यात सुरुवात करायची. फलंदाज मात्र बाद झाला. स्टँकिंग आता नक्कीच पाहणार बंड्या. 3 चेंडू 8 धावा. फास्ट सामना खेळवायचा. 3 चेंडू आणि 8 धावा समीकरण आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धे नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा मात्र स्पर्धे नियम आहे.
नो हालिंग ना डुलिंग. जागच्या जागी पॉंग पॉंग, मोय मोय. हो, हवेमध्ये चेंडू गेला, ट्रॅव्हल झालाय. 6 धावेसाठी छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. काय घडलंय? पहिला षटकार पूर्ण इनिंग मधला पहिला, सर्वांनी ताला वाजवायचा. पहिला षटकार पूर्ण इनिंग मध्ये. पंड्या एक मोठं नाव टेनिस विश्वामध्ये ज्याने कोरलेलं आहे. काय षटकार मारला, परंतु अजून सामना ऑन आहे, कारण 2 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आहे. काय क्षमता आहे बंड्यामध्ये, नक्कीच त्याने दाखवून दिलेली आहे. का माझ्या नावाची डंका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते त्याचा मात्र प्रक्षेपण करताना. मी आधीच सांगितलं, नो हालिंग नो डोलिंग. जागीच पॉंग पॉंग, मोय मोय. आणि पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. आता 2 चेंडू आणि 2 धावा. दिल की धड़कन इधर और दिल की धड़कन उधर. काफी रोमांचक मुकाबला. वसीम भाई कहते चलो, आपके सुनने वाले कान, देखने वाले आंखें, महसूस करने वाला दिल थाम के बैठी है, क्योंकि मैच में मजा आने वाली है. मजा आने वाली है गुरु. हो जा शुरू. काही होऊ शकते. आणि वसीमभाई, गणपतीमध्ये जर आपला मुलगा प्रसाद वाटायला पुढे जाऊ लागला तर समजावं होणारी सून आरतीला आलेली आहे. आपली होणारी सून जेव्हा आरतीला येते ना, इथे सर कहते चलू, तेव्हा मात्र मुलगा प्रसाद वाटायला पुढे जातो. इथे सुद्धा गेला होता कांदिवलीमध्ये प्रसाद वाटायला पुढे पुढे. असो, जाऊया मैदानाकडे. 2 चेंडू आणि 2 धावा. सामन्याला सुरुवात करायची. 2 चेंडू आणि 2 धावा. अजून सामना ऑन आहे. अजून सामना ऑन आहे. बॉल सामना कंपल्सरी चेसिंग. आता मात्र बॅकअप तुम्हाला हवं शाकिब भाई. रणनीती बॅकअप तुम्हाला करावा लागेल, कारण का जेव्हा दुसरी धाव ते चोरटी काढतील तेव्हा तुम्हाला मात्र बॅकअप द्यावा लागेल. त्यामुळे तुम्हाला फिल्डर रणनीती कशी आखायची आहे ते तुम्हाला ठरवावं लागेल. काय क्रिकेट आहे, जबरदस्त क्रिकेट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. जे मागच्या मुलं तुम्ही मागे वाजव, थोडा शेवटचा बॉल आहे. दर्शन, प्लेअरांना थोडं मागे यायचं, मागच्या प्लेअरांना. आणि सर्वांनी पॉइंटवर राहायचं. कंपल्सरी चेसिंग. आणि 1 धावेवर मात्र समाधान. काय घडतंय, काय बिघडतंय. आणि बॉलवरती सगळे जिंकलेलं आहे. जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन. शांत बसायला मी काय संत नाही. शांत बसायला मी काय संत नाही. हॅलो. स्टार स्पोर्ट आडे या संघाने फिल्डिंग सजवून घ्यायचे लवकरात लवकर.